तर सामन्याला मात्र या ठिकाणी होते सुरुवात. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ, ज्यानं नुकताच या स्पर्धेच्या सर्वात ताकदवर संघाला नमवत असताना या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आणि त्यानंतर मात्र लकी ड्रॉमध्ये आजचा दिवस लकी ठरला तो अर्थातच जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाला. जो संघ मात्र दाखल झाला या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये. आणि या दोन संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर दोनही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत. दोनही संघांमध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा भरडा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीनं परफॉर्म केला आहे संघर्ष संघानं ऑन अ ड्रायव्हिंग सीट, संघर्ष संघ नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय गेम ऑन. सामना नव्हती आहे सुरुवात. आणि हळूहळू पुन्हा एकदा मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे मान्यवर या ठिकाणी मुख्य मंचाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतात. राहुल जाधव ऑन अ स्ट्राईक. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय अंकित रावत. आणि खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होईल सुरू. आणि पूर्वार्धामध्ये जाऊयात योगेश वाघ यांच्याकडे. या दरम्यानचा हा पहिला चेंडूवरती आता मात्र घणाघातिक प्रहार. फलंदाज राहुल जाधवचा मिळतोय हा दणदणीत खणखणीत चौकार. यावेळेचा पुन्हा एकदा दमदार फटका आणि मिळतोय पुन्हा एकदा चौकार. यावेळेस बघा आता मात्र विचार करण्यास भाग पाडले. यावेळेस दोन्ही चेंडूचा विचार केला तर हलकेसे ओरपीत चेंडू होती. या ओरपीत चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार करतोय फलंदाज राहुल जाधव. बॅक टू बॅक दोन चौकार मारून आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय ते गोलंदाज मंगेश साळुंकेला. हाच तो गोलंदाज ज्याने 5 गडी बाद केले होते आणि प्लेअर ऑफ द मॅचचा ज्याने किताब पटकावला त्याच गोलंदाजावरती आता मात्र हवी ठरतोय तो मात्र फलंदाज राहुल जाधव. एक तंत्रशुद्ध आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे तो फलंदाज राहुल जाधव. सलगचे 2 चौकार मारून आपले इरादे मात्र पुन्हा स्पष्ट केलेत. सलग 3रा चौकार मारून षटकाची चौकार हॅट्रिक पूर्ण करणार का. यावेळेस दरम्यान बघा खराब मी म्हणेल निर्णय. सरळ बॅटने फटके येत होते, काही गरज होती का हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. परंतु विचार केला तर टी फॉर टॅट, एक तेरी एक मेरी या माध्यमातून पुन्हा चांगलं कमबॅक करतोय तो गोलंदाज मंगेश साळुंके. यावेळेचा चेंडू आता मात्र हलक्यात स्टिअर केलं. थेट फेकी होऊ शकते का तर नाही. थेट फेकी जर झाली असती तर मग अडचण निर्माण झाली असती. परंतु बघा सुदैवाने आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय तो फलंदाज राहुल जाधव. आणि हेच खरं क्रिकेटचं गमक आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले त्यानंतर स्ट्राईक चेंज करणं हे आता मात्र गरजेचं असतं. कारण प्रत्येक फलंदाजीची जी शैली असते ना ती मात्र शैली मात्र ती वेगळी असते. आणि त्यावेळेस त्या प्रत्येक शैलीवरती विचार करण्यास भाग पडतो तो गोलंदाज याला. आणि याच माध्यमातून काही चुका घडतात आणि त्या चुकांमधून मात्र आपल्याला मोठा धावफलक मात्र उभा करता येतो. परंतु मंगेश साळुंकेसारखा एक प्रतिभावान खेळाडू आणि जास्त वेळ तुम्ही त्याला दबावाखाली ठेवू शकत नाही आहे. कारण सुरुवातीत 2 चेंडू आपण पाहिले तर हलकेचे ओरपी चेंडू होते. परंतु तदनंतर मात्र आपल्या खांद्यांचा आपल्या बॉटन जादू त्यांनी मात्र दाखवली. चेंडू गेला तो निर्धाव. तदनंतर मात्र चेंडूला मात्र खेळून काढलं आपल्या मिडॉनच्या दिशेने जिथे 1 धाव आता मात्र मिळते. आणि यावेळेस आता मात्र पाहत आहोत की पहिल्यांदाच म्हणजे या षटकातील 4थ्या चेंडूवरती स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अंकित रावत. अंकितचा हा चेंडू पंचांकडे इशारा माफ करा पंचांकडे अपील जाते पंचांचा इशारा येतोय तो मात्र अवांतर.
या अवांतर धावेने आता मात्र जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए हा संघ पहिलं दशक गाठतोय. धावसंख्येचं 10 धावांवरती जाऊन थांबतोय. यावेळेस आपण जर बघितलं तर नक्कीच जी दाद मागितली त्या दादमध्ये आपण पहिला उत्साह जास्त होता. आत म्हणजे कोणी कमतरता जाणवली म्हणून काय स्क्वेअर लेग पंच दिनेश भोईर यांनी मात्र ती दाद फेटाळली. या दरम्यान पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू आणि यावेळेस मात्र जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिल्या पण सापडतो फलंदाज अंकित आणि याचबरोबर पहिला मोठा धक्का लागतोय तो जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाला. धावसंख्या धाव फलकावरती असताना मात्र 10. नवीन बॅट्समन यावेळेस आपण पाहतो गणेश आहिरे. एक उंच पुरा आणि एक चांगला फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाज हा देखील असेल या षटकातील. पुढचा चेंडू मी म्हणेल की चांगलंच यावेळेस कमबॅक केलं. बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले तदनंतर मात्र शांत ठेवलंय ते जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस संघाच्या या फलंदाजांना. विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की अंकित रावासाठी जे जाळं रचलं होतं ना त्या जाळ्यामध्ये तो अगदी लिहिल्या सापडला आणि पहिला धक्का लावला तो यावेळेस मंगेश साळुंके याने 10 फलकावरती जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाला. तर इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज गणेश आहिरे. इनॅट नंबर 3चा विचार केला ना तर मी म्हणेल की संघातील सर्वात मुख्य जर कोणता नंबर असेल ना तर ते म्हणजे नक्कीच मी म्हणेल की 3 नंबरचं. कारण पाठीचा कणा म्हणून ज्या नंबरकडे जाताना ओळखलं तोच नंबर म्हणजे इनॅट नंबर 3चा खेळाडू हा मात्र निश्चितच एक प्रतिभावान खेळाडू असतो. आणि विचार केला तर नंबर 3 वरचंही तर क्रिकेटची देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त शतकं सर्वात जास्त अर्धशतकं कोणत्या नंबरवरती ठोकली असतील ना तर ती मात्र इनॅट नंबर 3 वरती. विराट कोहली याने देखील चांगले धावा जमवल्या त्यावेळेस मात्र यावेळेस मात्र आपण विचार केला तर आल्या मात्र आपली चुणूक दाखवतो तो फलंदाज गणेश आहिरे आणि मिळत आहेत त्या मात्र 6 धावा. तर आपण चर्चा करत होतो इनॅट नंबर 3ची. तर इंडियन क्रिकेट म्हणजे भारतीय संघाचा विचार केला तर विराट कोहली देखील आपल्या कारकिर्दीमधील सर्वात जास्त धावा जर कोणत्या क्रमांकावरती केल्या असतील तर त्या मात्र 3 आणि याच 3 नंबरवरती आपण पाहतात गणेश आहिरे. गणेश आहिरे आला घुटना टेक तमाशा देख प्रहार केला गोलंदाज मंगेश साळुंकेवरती आणि मिळवल्या त्या 6 धावा. या 6 धावांची समीकरण मात्र 6ने वाढते. काही काळ शांत असलेला धावफलक आता मात्र 6ने टेक ऑफ करतोय. एक गाडीच्या बदल्यामध्ये धावसंख्या आहे ती आता मात्र 16च्या घरामध्ये. तर नक्कीच सर्व क्रीडारसिकांना खुशखबर. येत्या 11 आणि 12 शनिवार रविवार जानेवारीला मात्र आपल्या BTC येथे मनसे चषक म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पुरस्कृत क्रिकेटची ही खमंग मेजवानी आपल्या BTC येथे यावेळेस आयोजक असतील ते राहुल शिरीष चव्हाण यांच्या माध्यमातून. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर कानडे जो एलजी यांकडून मारा केला. बघा पहिल्या चेंडूवरती विचार केला तर सन्मान दिला गेलाय. राहुलने ओळखलं होतं की या चेंडूवरती घणाघाती प्रहार करणं तितकं सोपं नाही आहे आणि म्हणून काय आपल्या विकेटची गनिमा त्यांनी ओळखली होती आणि म्हणूनच की त्या चेंडूला सन्मान दिला गेला. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भराभरीनंतर समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ते आता मात्र 1 गडी बाद 17च्या घरामध्ये. राहुलचा विचार केला तर 5 चेंडू सामना केला आहे. 200च्या स्ट्राईक रेटने 10 धावा जमवल्यात. 2 चौकार मात्र त्यात आहेत. गणेश आहिरे जो खेळतोय स्ट्राईक रेटवरती 1 चेंडू 6 धावांवरती खेळतोय. पहिल्यांदा सामना करेल तो गोलंदाज सागर कानडेचा. सागर विरुद्ध गणेश, गणेश विरुद्ध सागर. चांगलं बॅटल यावेळेस आपण पाहतात मैदानामध्ये.
कोण कोणावरती ठरणार हवी, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज? नक्कीच याचं उत्तर मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ देईल. या दरम्यान पंचांना पार्क टाकला चेंडू होता. दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि प्रयत्न होता सक्सेसफुल होतोय. चेंडू जाऊन थांबतोय, विसावतोय, तो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांकरिता आणि फलंदाज गणेशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा आत्मविश्वासपूर्ण फटका 4 धावांकरिता. या 4 धाव समीकरण मात्र 4ने वाढते. नक्कीच मी म्हणेल की थोडासा खराब चेंडू होता, लोअर फुटला चेंडू होता. या चेंडूवरती मात्र विचार केला, बघितलं, चेंडू आपल्यापर्यंत येऊ गेला आणि नंतर बॅटची ग्रिप चेंज केली आणि मात्र रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून मिळाला तो गणेश अहिरे याला चौकार. या चौकाराचे समीकरण मात्र 4ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 21च्या घरामध्ये. या दरम्यान प्रवीणचा विचार केला तर नक्कीच मागील सामना आपण पाहिला आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे ज्यावेळेस तेजस नारनवर आणि फलंदाज सचिन ठोंबरे यांच्यामध्ये जी झाली ना भागीदारी, त्या भागीदारीच्या मी म्हणेल पायावरती जो पाया रचला गेला आणि त्याच्यावरती नक्कीच विजयाची पताका लावली ती गोलंदाज मंगेश साळुंके यांनी. आणि असाच काहीसा प्रकार बहुतेक करताना दिसत आहेत यावेळेस फलंदाज गणेश अहिरे आणि राहुल जाधव यांनी दोघांनी एक विचार केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेट टाकायची नाही आहे. जितका वेळ आपल्या खेळपडीत तग धरून खेळ करता येईल तितका जास्त वेळ आपण खेळपडीत तग धरून चौफेट टोलेबाजी करूया. या दरम्यान पुन्हा एकदा आपण विचार केला तर नक्कीच सागर देखील एक कसलेला एक मुरब्बी गोलंदाज सागर कारंडे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, जो एलिजिबल मारा करेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू होता, चेंडूला आपल्याला कन्वर्ट केलं गेलं. चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या माध्यमातून जिथे चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळाली. ती फलंदाज राहुल जाधव आणि फलंदाज गणेश अहिरे यांच्या माध्यमातून. या 2 धावांचं समीकरण मात्र 2ने वाढते. नक्कीच मी म्हणेल यावेळेस मात्र एक चांगली भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. ते यावेळेस गणेश अहिरे आणि राहुल जाधव यांच्या माध्यमातून. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज सागर कारंडेने आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, 7 धावा त्याने मात्र खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करेल हे बघणं उत्सुक असणार. या दरम्यान बघा टप्पा पर्यंत काहीसा आत येणार चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता, अनइव्हन बाउन्स आपण ज्याला म्हणतो ना, ज्याची जो अंदाज बांधला होता परंतु त्या अंदाजापेक्षा जास्त उसळी घेतली गेली. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं, आपल्या मनगटे साह्याने चेंडू गेला तो बॅकवेड शॉर्ट लेग आणि लॉंग लेगच्या माध्यमातून, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावेच्या बरोबर समीकरण मात्र 1ने वाढते. आता मात्र स्ट्राईकवरती आपण पाहत आहात फलंदाज राहुल जाधव, ज्याच्या बॅटमधून तब्बल 2 चौकार आले आणि 200 स्ट्राईक रेटने तो सध्या खेळतोय. तो 5 चेंडू सामना करत 10 या धावसंख्येवरती. या दरम्यान पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू होता, एष्टीर चकवत हा चेंडू गेला, तो सीमेच्या नजदीक चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत नक्कीच मी म्हणेल की 2 धावा आता मात्र मिळत आहेत. यावेळेस पंच 22च्या माध्यमातून 2 धावा मात्र मिळतात. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण राहुलने दाद मागितली होती स्क्वेअर लेग पंच प्रभात आंबोर यांच्याकडे, परंतु एक चांगले नावाजलेले पंच आहेत दोन्ही पंच, दिनेश भोईर आणि स्क्वेअर लेग पंच प्रभात आंबोरे. त्यांनी सांगितलं की बॉल हा तुमच्या जी वेस्ट हाईट आहे त्यापेक्षा देखील थोडंसं खाली आहे आणि म्हणजे काय ही डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी दिली गेली. या दरम्यान या 2 धावसंख्ये धावफलक 2ने हलतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 26च्या घरामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेग भरण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि नक्कीच यामुळेच काय चेंडू गेला तो डाव्या इष्ट्या सोडून पंचांनी केलं, त्याच्या चेंडू दंडित केलं गेलं आणि 1 धाव आता मात्र मिळते. या अवांतर धावसंख्येच्या खात्यामध्ये 1ची भर पडते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 27च्या घरामध्ये. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करावा लागेल गोलंदाज सागरला, फलंदाज राहुल जाधव याच्या विरुद्ध. या दरम्यान स्टिअर केले गेले, चेंडू गेला तो आपल्या ऑन साईडला, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की धावसंख्या धाव फलक जो आपण टार्गेट पकडलं होतं त्या टार्गेटच्या आपण सोबत चाललेलो आहोत. कारण करंट रन रेट जर बघितला तर 14.00 म्हणजेच 12 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. 28 धावा धाव फलकावरती यावेळेस जमा करण्यात यश आले. ते
सलामीला आलेला फलंदाज राहुल जाधव आणि इनॅट नंबर 3 वरती आलेला फलंदाज गणेश अहिरे. बाद होणारा एक मात्र फलंदाज अंकित रावत जो 0 या धावसंख्येवरती म्हणजेच गोल्डन डक याच्यावरती मात्र शिकार बांधला तो फलंदाज अंकित रावत. या दरम्यान नक्कीच थोडंसं ड्रिंक या इथं मैदानामध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नक्कीच मी म्हणेल कळंबोली 11 स्पोर्ट क्लब पुरस्कृत कळंबोली 11 चषक 2025. तर चला मुख्य पंच प्रभात आंबोरे आपण सूचना करायची आहे, कारण नक्कीच या पहिल्या दिवसातील या दैदिप्यमान स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि या सन्मानाच्या स्पर्धेमधील पहिल्या दिवसातील अंतिम सामना आपल्या भेटीस आलेला आहे. नक्कीच जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस आणि संघर्ष ए या दोन संघादरम्यान जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते यावेळेस जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस ए संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा मात्र निर्णय घेतला आणि या निर्णयात साजेशी अशी यावेळेस खेळी करतोय तो सलामीला फलंदाज राहुल जाधव आणि इनॅट नंबर 3 वरती आलेला फलंदाज गणेश अहिरे. तर कोणताही बदल केला नाही यावेळेस आपल्या लाईनअपमध्ये, गोलंदाजीच्या लाईनअपमध्ये जिथे सांघिक षटक क्रमांक 1 फेकलं होतं गोलंदाज मंगेश केवरी, तोच गोलंदाज पुन्हा एकदा त्याला पाचारण केले गेले. त्याच्या खांद्यावरती पुन्हा एकदा दिली जबाबदारी की षटक क्रमांक 3 देखील तुम्हीच हाताळायचं आहे. या दरम्यान विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मिळाली ती 1 धाव. या एका धावांच्या 12वे समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 29च्या घरामध्ये. एक चांगलं बॅटल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. एक विस्फोटक फलंदाज त्याच्या विरुद्ध एक अनुभवी, एक तेज तरार गोलंदाज. आखोट टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच चेंडूने काही काळ हवेत उंची गाठलेली आणि चेंडू गेला तो सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांकरता. आखोट टप्प्याचा चेंडू होता, राईट ऑन द स्लॉट, चेंडू मात्र आउट ऑफ द पार 6 धावांकरता. प्रवीण साहेब, आपण जर विचार केला तर गणेश अहिरेची जी हाईट फॅक्टर आहे ना, ही हाईट फॅक्टर कुठेतरी आता उपयोगी आलेली, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू जी उसळी घेतली ना ती अगदी त्याच्या मापात, त्याच्या रडारमध्ये होती आणि म्हणूनची काय मात्र 6 धावा मात्र या स्ट्रोकचा या 6 धावेचा स्ट्रोक मात्र मिळाला तो फलंदाज गणेश अहिरे याला. धावसंख्या त्या फलकावरती आता मात्र 35. एक गडी बाद 35 ही धावसंख्या फलकावरती. तर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक पुनरागमन करेल का गोलंदाज मंगेश साळुंके. नक्कीच प्रवीणचा विचार केला तर मंगेश साळुंकेने ज्या वेळेस गोल्डन स्पॉटवर टाकले चेंडू त्यावेळेस ते चेंडू सगळे मिस आऊट झालेले आहेत, परंतु जे चेंडू त्यांनी टाकलेत ना ओव्हरपिच त्या चेंडूवरती मात्र त्यांना षटकार चौकार मारायला भेटलेला आहे. या दरम्यान पंच पाहायला मिळाला, बॅकफूटवरती पंच चांगला मिळाला. यावेळेस बघा वेट अँड वॉचचं क्रिकेट होतं. चेंडूला आपल्यापर्यंत येऊ देऊ गेलं, त्यानंतर आपलं बॉडीवेट ट्रान्सफर केलं गेलं आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं. ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून जिथे चेंडूच्या क्षेत्रशी घेतोय ललित केशवन, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. परत बघा हलकासा फंबल पाहायला मिळालं, पण त्याच्यामध्ये जास्त नुकसान काही झालं नाही. येते संघर्ष ए या संघाचं धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 1 गडी बाद 37च्या घरामध्ये. विचार केला तर गणेश अहिरे खेळतो आपल्या नाबाद 21 या धावसंख्येवरती, तर सलामीला आलेला फलंदाज राहुल खेळतो आपल्या नाबाद 14 या धावसंख्येवरती. या दरम्यानचा रिव्हर्सचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. थेट फेकी यावेळेस केली गेली ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. 1 धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही, तर एकूण 2 धावा आता मात्र धावून पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 22च्या माध्यमातून मिळतात त्या 2 धावा. तर या 2 धावसंख्ये धावफलक मात्र 2 ने हलतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 39च्या घरामध्ये. मंगेश साळुंके नक्कीच मी म्हणेल आता मात्र कुठेतरी विचार करण्यास भाग पाडले. आता मात्र स्ट्राईकवरती येतो तो फलंदाज राहुल जाधव जो खेळतो आपल्या नाबाद, माफ करा, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो फलंदाज राहुल जाधव.
जो खेळतो आपल्या नाबाद 14 या धावसंख्येवरती, तर गणेश अहिरे खेळतो आपल्या नाबाद 21 या धावसंख्येवरती. तर चला मुख्य पंच प्रभात आंबोरे, आपण ताकीद करायची सूचना करायची की लवकरात लवकर सामना चालू करायचा, कारण अद्याप देखील या सामन्यातील दुसरं सत्र आपल्या भेटीस येणार आहे. तर बॅट लाईटची कोणती अपील स्वीकारली जाणार नाही याची आपण सूचना द्यायची आहे. यावेळेचा चेंडू हलकासा ओव्हरपी चेंडू होता, स्लोवर वन चेंडू होता, चेंडू राईट इन द स्लॉट आणि चेंडू जातोय तर आउट ऑफ द पार्क. फलंदाज गणेश अहिरे याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा दणदणीत खणखणीत मी म्हणे कळंबोली 11 चषकाचा हा षटकार. या षटकाराचं समीकरण मात्र 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 45च्या घरामध्ये. नक्कीच विचार केला तर प्रवीण सर मंगेश साळुंकेचा विचार केला तर मगाशी त्यांनी 5 विकेट घेतल्या होत्या एका बलाढ्य संघाविरुद्ध, आणि आता मात्र काहीसा ठरतो महागडा, कारण जवळपास 11 चेंडू फेकले गेलेत आणि 11 चेंडू तब्बल 35 धावा त्यांनी खर्च केल्यात, आणि माफ करा 31 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक मोहरा त्याने मात्र बाद केला आहे. धावसंख्या आहे ती 45, म्हणजे अजून फक्त 5 धावा दूर आहे तो जय मल्हार स्मॅच 450 हा संघ आपल्या सांघिक अर्धशतकापासून. या दरम्यानचा षटक समाप्तीचा इशारा होतोय आणि मी म्हणेल की मंगेश साळुंकेचा विचार केला तर 2 षटकं हाताळली, आणि मी म्हणेल की 2 षटकं हाताळत असताना 31 धावा त्याने मात्र बहाल केल्या आणि एक मात्र गडी बाद केला. तर नक्कीच या पुढील षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतो आमचे गुरुवर्य प्रवीण अर्जुन सर यांना. तर धन्यवाद. या दरम्यान आपण पाहतोय आमचे सन्माननीय अतिथी आदरणीय नवले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. तर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 55 धावा धावफलकावरती आल्यात, 45 धावा धावफलकावरती आल्यात, आणि इथून जर पाहिलं तर मात्र 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा द मॅन इन फॉर्म फलंदाजीच्या माध्यमातून सचिन ठोंबरे अर्थातच शिवा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पण ज्या प्रकारचा खेळ शेवटच्या षटकामध्ये होणं अपेक्षित आहे, एकूणच जर पाहिलं तर जय मल्हार स्मॅच फोर्स फिटनेस संघ संपूर्ण ताकद झोकणार आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये 55+ किंवा 60+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. परंतु संघर्ष संघ इथून 50च्या आतमध्ये रोखणं थोडंसं कठीण आहे, परंतु 50 किंवा 55च्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर या धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. हे संघर्ष संघानं दाखवलं आहे. मागील सामन्यामध्ये 59 धावांपर्यंत मजल मारली होती. शेवटच्या षटकामध्ये अगदी पहिल्या 3 षटकामध्ये 54 धावा संघर्ष संघानं धावफलकावरती उभारल्या होत्या. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर मात्र थोडासा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करावा लागेल. अगदी आपल्या मैदानाच्या बाजूनं जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी एक शोभायात्रा जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळते, जिथे महाराष्ट्राचा साज अर्थातच हलगी वादन आपल्याला पाहायला मिळते आणि लेझिमची साथ देखील पाहायला मिळते. अगदी महाराष्ट्राचा मानाचा आणि सन्मानाचा फेटा देखील प्रत्येकाच्या डोक्यावरती आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो, आणि ही शोभायात्रा अतिशय दिमागदार पद्धतीनं अगदी या मैदानाच्या बाजूनं जाताना देखील आपल्याला पाहायला मिळते. चला, खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. अंतिम षटकामध्ये कशा प्रकारचा कमबॅक होणार. गोलंदाज सचिन ठोंबरे शिवा पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आहे, परंतु एकपेक्षा जास्त धाव या ठिकाणी मिळणार नाही आहे. सिंगलला या ठिकाणी पाहूया, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय. चांगला क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली चेंडूची फेकी होती आहे. क्षेत्ररक्षक आय थिंक किरण ढेंबरे त्या ठिकाणी सिंगल धाव फलकावरती आले. 55+ आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल, आणि जर का 55च्या आतमध्ये रोखलं गेलं तर नक्कीच मेगा फायनलचे दरवाजे कोणत्या संघासाठी खुले होतील हे तुर्तास सांगता येणं थोडंसं कठीण आहे. 46 गणेश अहिरे 9 चेंडूंचा सामना केला आहे. 300च्या स्ट्राईक रेटनं 3 षटकार 1 चौकार 27 धावा नाबाद. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघर्ष संघ मोठी अपेक्षा आहे. चाहता वर्ग जर आपण पाहिला, आणि इकडे देखील जय मल्हार स्मॅच फोर्स फिटनेस दोनही संघाच्या चंबूमध्ये चाहते वर्ग आतुरतेनं वाट पाहत आहेत कोणता संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये जाणार. यावेळेला मात्र चूक होईल का नाही. झेल घेण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीला होता, त्यानंतर मात्र नकार आला. इथून चेंडू रोखण्यावरती विश्वास दर्शवला गेला आणि 2 धावा या धावफलकावरती निश्चितच अंकित केल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 48 सांघिक अर्धशतकापासून केवळ 2 धावा दूर गणेश अहिरेनं मात्र कमालीचा खेळ मैदानावरती साकारलाय. नो डाऊट एकतर्फा झुंज, एक कडवी झुंज
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. परंतु सचिन ठोंबरे पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा दिल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये कितपत धावा देणार. 55च्या आतमध्ये रोखण्याचा मानस असेल आणि जर का अशा प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं तर एक वेगळा उत्साह संघर्ष संघामध्ये जरूर पाहायला मिळेल. यावेळेला मिस आउट केलाय चेंडू, परंतु सिंगल बायच्या स्वरूपामध्ये जरूर या ठिकाणी अंकित केली जाईल. हा चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं, कारण एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. या ठिकाणी फलंदाजांवरती दबाव निर्माण करायचा असेल तर तुम्हाला निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे आणि तो निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न सचिन ठोंबरेनं केला, परंतु यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज होती आहे. राहुल जाधव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात, जे खेळतात आपल्या वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 15 या धावसंख्येवरती. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटीचा आउटसाइड एज. ज्या प्रकारची रिॲक्शन होते आणि या सिंगलनं सांघिक अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाच्या. 50 धावा धावफलकावरती येत आहेत. पहा मंगेश साळुंकेची 2 षटकं कुठेतरी या ठिकाणी या सामन्यामध्ये महत्त्वाची होती. मागील सामन्यामध्ये 5 विकेट हॉल आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु संघर्ष संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जातो. ज्या पद्धतीचा मोमेंटम आहे या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा संतोष मदने यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आणि त्यांच्या संपूर्ण कळंबोली 11च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सचिन ठोंबरे. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. या षटकामध्ये मोठे फटके आले नाही आहेत, ही जमेची बाजू ठरली आहे आणि त्यामुळेच की काय 55च्या आतमध्ये रोखण्याचा जो मानस होता तो आता मात्र आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतो. 51 धावा धावफलकावरती येत आहेत आणि शेवटचा सचिन ठोंबरेने या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. एकूण 6 धावा खर्च आहेत, परंतु त्यापैकी 1 धाव ही अवांतरच्या स्वरूपाची आहे आणि नवीन नियमावली अनुसार जर आपण पाहिलं तर मात्र अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. त्यामुळे या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात, परंतु 5 धावा या गोलंदाजाच्या खात्यामध्ये आणि 1 धाव ही संघाच्या खात्यामध्ये. शेवटचा 1 चेंडू. चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. याही चेंडूवरती मोठा फटका आलेला नाहीये, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? या ठिकाणी कलेक्शन खराब राहिले आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि फलंदाज पंचांचा बोट आकाशाकडे बाद. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. विजयासाठी लक्ष्य 53 धावा धावफलकावरती उभारले गेले आणि विजयासाठी लक्ष्य मात्र सेट केले गेले 54 धावांचं. अर्थातच ज्याचा आपण उल्लेख केला होता की 55च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे आणि इथे मात्र 55च्या आतमध्ये रोखलं गेलंय, परंतु बॅटल कशा प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये असेल. चला खेळाडूंना विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण हिवाळ्यांचे दिवस आहेत, सूर्यास्ताची वेळ जवळ आहे आणि ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर नैसर्गिक प्रकाश आता हळूहळू कमी होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नंतर कोणत्याही प्रकारचा बॅड लाईटचा अपील स्वीकारला जाणार नाही आहे. दोनही संघाच्या संघनायकांनी याची विशेष नोंद घ्यायची आहे. आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय त्या अर्थातच 54 धावा. पहिल्या सत्रामध्ये 53 धावा. पर राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी मनसे ट्रॉफी येत्या 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी याच मैदानावरती एक अतिशय लोकप्रिय, सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणारी आणि मागील साधारणतः 20 वर्षापासून चालत आलेली परंपरा अर्थातच मनसे ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळते. राहुलजी शिरीष चव्हाण हे प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मनसे ट्रॉफीचं आयोजन येत्या 11 आणि 12 जानेवारी 2025 याच मैदानावरती आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो यायला विसरू नका, पाहायला विसरू नका. मनसे चषक 2025 येत्या 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहर आणि राहुलजी शिरीष चव्हाण त्याचबरोबर सन्माननीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ही मनसे ट्रॉफी 2025 हा दैदिप्यमान सोहळा आपण याच मैदानावरती पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. चला जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस
ए संघ लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. द मॅन इन फॉर्म यावेळेला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. विजयासाठी लक्ष जरूर 54 धावांचं आहे, परंतु या 54 धावांचा पाठलाग करण्याची धमक संघर्ष संघाच्या खेळाडूंमध्ये आहे. आणि या 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यानंतर सतीश थोरात असतील, भीम यादव असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर केतन साळुंके असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मात्र युवा खेळाडूंमध्ये आपल्याला सागर कानडे पाहायला मिळतील, मंगेशजी साळुंके या संघामध्ये आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर ललित केशवन याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे. म्हणजे एकूणच जर पाहिलं किरण ढेमरे या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि या सर्व खेळाडूंना संघर्ष संघाचे संघनायक कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये पाचारण करतात हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळेला योग्य खेळाडू जर का मैदानाच्या आतमध्ये असेल ना तर या धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. हे देखील या ठिकाणी नक्कीच संघर्ष संघाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. एकूणच चला खेळाडूंना विनंती आहे लगेच आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा. आणि पंचांना विनंती आहे की आपण खेळाडूंना आता कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग अलाउड करू नका. तर पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येणार. राजू नरळे यांची 2 षटकं या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहेत. आणि या 2 षटकांना तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता हे देखील सामन्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. सचिन ठोंबरेचा जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 29 धावा नाबाद, दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 26 धावांचं योगदान, 2 सामन्यांमध्ये तब्बल 55 धावा त्यांच्या नावावरती. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही सर्वांना सूचित करतो उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत या सर्व संघाच्या संघनायकांना विनंती आहे की सामना संपल्यानंतर याच ठिकाणी लॉट्स उडवले जातील. कोणाचा काही विशेष जर विनंती असेल तर त्यांना विनंती आहे की आपण आत्ता लगेचच आमच्या आयोजकांशी संपर्क साधा, नंतर कोणत्याही प्रकारची सभा ऐकली जाणार नाही. तर या ठिकाणी या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 53 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 54 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर सचिन ठोंबरे शिवा द मॅन इन फॉर्म आणि या खेळाडूवरती नजरा असतील. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. येस या ठिकाणी थोडासा उशिरा का होईना परंतु पंचांनी इशारा दिला आहे. चेंडू आउटस्विंग होताना आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील स्विंग आहे. या दरम्यान विक्रमजी पवार सरांचं देखील मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली पंचांच्या भूमिकेमध्ये. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांना आपण पाहिलं. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ओ चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. फटक्यामध्ये सोहम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते आणि ऑलमोस्ट सोहमनं 3 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतरच्या चेंडूवरती सिंगल. 1 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 2 धावफलकावरती. अजूनही येणारे 23 चेंडू आणि 52 धावांची गरज तेजस नारायणवर. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर प्रतिषटक ऑलमोस्ट 12+ सरासरीनं मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि इथून मात्र तेजस नारायणवरती देखील नजरा असतील. यावेळेला जोरकस प्रहार, नो मॅन्स लँड आणि चेंडू जातोय 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय तेजसच्या बॅटमधून चौकार. या ठिकाणी जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये युटिलाइज करावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 30+, 25+ किंवा 30+ जर का धावा धावफलकावरती आल्या तर विजयाच्या दिशेने टाकलं गेलेलं हे महत्त्वाचं पाऊल ठरेल. आणि या 25 धावा उभारण्याची धमक जर कोणत्या 2 खेळाडूंमध्ये तर निश्चितच यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या, कारण राजू नरळे आघाडीचे गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे विविधता आहे, व्हेरिएशन आहे. 6 चेंडू 6 पद्धतीनं फेकण्याची धमक या गोलंदाजामध्ये आहे. परंतु असं म्हणतात ना की जब मन बना लिया है ऊंची उडान का तो फिर देखना फिजूल है कदा आसमान का. इथे मात्र आपल्या गुणवत्तेवरती खेळ करावा लागेल. तेजस नारायणवर यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कमालीचा टायमिंग आहे आणि काय जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तेजस नारायणवर इज ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये नक्कीच तुम्हाला आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. विजयासाठीचं जे पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे ना, आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि पहिलं पाऊल तुम्हाला योग्य दिशेने टाकावं लागेल. 2 चौकार आले आहेत.
पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला, तुलना केली तर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघानं 16 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या आणि आतापर्यंत संघर्ष संघानं धावा धावफलकावरती उभारल्यात 10. अजूनही 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजे एक मोठा फटका तुम्हाला धावसंख्येची बरोबरी करून देऊ शकतो, एक मोठा फटका तुम्हाला या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती आणू शकतो. परंतु त्या फटक्यांपासून वंचित ठेवणं ही कामगिरी आता मात्र राजू नरळे यांच्या खांद्यांवरती आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. हे होणं अपेक्षित आहे. 2 बॅक टू बॅक चौकार आणि त्यानंतर मात्र राजू नरळे यांनी थोडासा धीम्या गतीनं चेंडू फेकला होता. कमबॅक करण्याची चिंता दर्शवली गेलीत. परंतु 2 चेंडू आहेत आणि दोनही चेंडू तेजस नारायणवरनं फेस करणं कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त 2 मोठे फटके धावफलकावरती येणं अपेक्षित असेल. आणि जर का ही कामगिरी मैदानावरती करू शकले तर मात्र या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी हा संघ देखील सज्ज असेल. यावेळेला पावलांचा वापर, क्षेत्ररक्षक येत आहे झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. सोहमनं मात्र प्रभावित केलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि झेल कंप्लीट करत असताना दिलाय पहिला मोठा दे धक्का. फलंदाज होतोय बाद तेजस नारायणवार. इथून मात्र इनॅट नंबर 3 सतीश मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुभव आहे सतीश यांच्याकडे, अनुभव आहे सतीश यांच्याकडे, गुणवत्ता आहे सतीश यांच्या भात्यामध्ये, विविध प्रकारचे फटके आहेत. परंतु तेजसचं बाद होणं संघावरती दबाव निर्माण करणार आपल्याला निश्चितच पाहायला मिळतंय. विकेट येणं गरजेचं होतं आणि राजू नरळे ज्यांचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय की राजू नरळेची 2 षटकं या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. परंतु दुसरं षटक वाट्याला येणार का, अजूनही प्रश्नचिन्ह आहे. एका षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूत 10 धावा खर्च केल्या, नंतरच्या 2 चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे आणि तेजस नारायणवर सारखी महत्त्वाची विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. ही क्रिकेटची विचित्रता आहे, ही क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. इथून जर पाहिलं तर मात्र सचिन ठोंबरे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि दोनही फलंदाजांच्या डोक्यांवरती ना आपल्याला रेड कॅप पाहायला मिळते आहे. रेड इज अ साइन ऑफ अ डेंजर असं म्हटलं जातं आणि इथून मात्र तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. जो संघर्ष तुम्ही आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये केला आहे तो संघर्ष जर कायम ठेवायचा असेल दोनही संघा तर मात्र या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट हा नक्कीच करावा लागेल. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी मात्र 43 धावांची गरज. चांगला कमबॅक राहिलं आहे. शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव धावफलकावरती आली आहे. पहिल्या षटकाची जर तुलना केली तर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघानं 16 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल संघर्ष संघानं मात्र धावा धावफलकावरती उभारल्यात 11. एक षटक जे संघर्ष संघाच्या विरोधात गेलं होतं, ज्या षटकामध्ये मंगेश यांच्या तब्बल धावा 20+ धावा आल्या होत्या आणि तिथूनच जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर मात्र भक्कम स्थितीमध्ये जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. 16 आणि 17 अशी 2 षटकं मंगेश यांची राहिली होती. तर अशा प्रकारचं एखादं षटक तुम्हाला धावफलकावरती उभारावं लागेल. सचिन ठोंबरे बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहेत. या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. आता संध्याकाळचं सत्र आहे, इथे फारसा इफेक्ट करत नाही कारण वाऱ्याची दिशा कोणती आहे, कोणत्या दिशेनं तुम्हाला स्ट्रोक मेकिंग करायचं आहे. इथे आता तुम्हाला एका बाजूनं आक्रमक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच साकारायचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ किंवा 30+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर मात्र पुनरागमन संघर्ष संघाचं पाहायला मिळू शकतं. परंतु जर का दुसऱ्या षटकामध्ये अंकितनं अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा केला तर मात्र या सामन्यामध्ये भक्कम स्थितीमध्ये आपल्याला जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ जरूर पाहायला मिळतो. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे. स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि सिंगलपेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाही आहे. एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती आली आहे. सचिन ठोंबरे, शिवा मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची धमक या खेळाडूमध्ये, विविध प्रकारचे फटके त्याच्या भात्यामध्ये. परंतु आत्तापर्यंत शांत क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु ही शांतता कदाचित येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना ठरू शकते का. सचिन ठोंबरे संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे. बऱ्याच वेळेला आपण चित्र पाहिलं परंतु चेंडू ट्रॅव्हल करावा लागेल. अगेन्स्ट द विंड तुम्हाला खेळावं लागेल, अगेन्स्ट द स्पिन तुम्हाला खेळावं लागेल. डावखुरे हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर राऊंड द विकेट मारा करताना.
यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस वेगवान आणि तेच तर्राज गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कमालीचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए तर दुसरीकडे मात्र संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली. दोन दिग्गज संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ए संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आपापल्या बी संघावरती मात करताना या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये आपली घोडदौड कायम ठेवली आहे. परंतु आता हे बॅटल अगदी शिकेला पोहोचलं आहे. सेमीफायनलची ही लढत. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस आणि पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. डाव्या एसटीच्या किंचित बाहेर जाणारा चेंडू अवांतर चेंडू घोषित करण्याचा अधिकार हा पंचांकडे आहे आणि पंचाने मात्र हा चेंडू अवांतर घोषित केलाय. चला, अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचाने अवांतर चेंडू घोषित केला. इथून मात्र संधी आणखीन एक मिळते. दिनेशजी भोईर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांचे सुपुत्र आमच्या मुख्य मंचावरती मयंक आहेत. आय थिंक लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण घेत आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भक्कम स्थितीमध्ये जरी जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघ असला तरी देखील या ठिकाणी कमबॅक कशा पद्धतीने केला जाणार. अंकित याही वेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल तुम्ही खेळाल तितका जो प्रेशर आहे ना तो प्रेशर तुमच्यावरती. जर मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील तर सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं आहे. सातत्यानं दबाव प्रतिस्पर्धी संघावरती बनवणं गरजेचं आहे. परंतु मोठ्या फटक्यांसाठी जर जाल तर मात्र अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. अगदी 12 चेंडूमध्ये 47 धावा होताना देखील आपण या मैदानावरती पाहिल्यात. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 41 धावांची गरज. यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल आणि कमालीची गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्या आणि तेजस नारायणवर सारखी महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर कमालीचा कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून हे दर्शवत आहे की जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ देखील संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 10 पैकी 6 चेंडू डॉट खेळले गेलेत. यावेळेला मात्र चेंडू लेफ्ट करण्याचा निर्णय घेतला गेला. चेंडूची लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र जो दबाव आहे तो दबाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पंचांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही. एकूण पाहिलं तर आता येणारे 13 चेंडू आणि 41 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर सामन्यामध्ये भक्कम स्थितीमध्ये जाताना जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ पाहायला मिळतो. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. सलग 3 चेंडू निर्धाव खेळण्याचा दबाव 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 मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज मात्र होतोय बाद. सचिन ठोंबरे अर्थातच चिवा बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली आहे. परंतु विकेट गमावण्यापूर्वी डॉट केलेले 3 चेंडू सर्वाधिक महत्वाचे ठरले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी जर पाहिलं तर 12 पैकी 7 चेंडू डॉट आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. तेजस नारायणवर बाद झाल्याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर मात्र हँडल करू शकले नाही आहेत. यावेळेला न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला केतन पाहायला मिळतात. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती सतीश थोरात असतील. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 41 रन्स रिक्वायर्स टू विन. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा धावफलकावरती आल्या तर अंकितच्या या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. अंकितनं कमालीची गोलंदाजी केली ज्यापैकी 1 धाव अवांतर स्वरूपातील आणि 1 धाव सिंगलच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती मात्र पुन्हा एकदा आपल्याला राजू नरळे पाहायला मिळतात. यावेळेला सतीश थोरात ऑन अ स्ट्राईक. इथे तुम्हाला विचार करण्यासारखं आता काही नाही आहे. 20.50 41 धावा धावफलकावरती उभा राहायचे आहेत म्हणजे प्रति 6 चेंडू तुम्हाला 20 धावा या धावफलकावरती उभा राहायचे आहेत. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. एका भक्कम स्थितीमध्ये
जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ अजूनही येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय सतीश थोरात. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतरचा इशारा होतोय. प्रत्येक अवांतर चेंडू नंतर एक एक धाव धावफलकावरती अंकित केली जाते. म्हणजे मागील षटकामध्ये जे सलग 4 चेंडू निर्धाव खेळले होते, एक विकेट गमावली होती, त्याची भरपाई 2 धावेनं या ठिकाणी निश्चितच होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु सतीश थोरातला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहावं लागेल. संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागेल. खूप मोठा संघ आहे. संघर्ष संघ म्हटलं तर या ठिकाणी या संघाकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. चाहता वर्ग मोठा आहे. आणखीन एक अवांतर चेंडू, सलग 3रा अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 धावांचा बोनस तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी मिळालेला आहे. कुठेतरी या गोष्टीला तुम्हाला सकारात्मक घ्यावं लागेल. एकूणच जर पाहिलं तर योगेश वाघ आता आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 12 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. ओ यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेनं वळत आहे. सलगचा हा 4था अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 अवांतर चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. त्यामुळे हे षटक ऑलमोस्ट 10 चेंडूंचं राहिलंय, ज्यापैकी 4 धावा या बोनस स्वरूपाच्या आल्यात. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर 4 चेंडू आलेत. इथून जर का षटकार आला तर 1 चेंडू 10 धावा हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतं. इथे मात्र बॉडीचा बॅलन्स बिघडलंय. थोडासा दुखापतग्रस्त जरूर पाहायला मिळतोय. पहिले 4 चेंडू थोडंसं दिशा भरकटलेले गोलंदाज, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर मात्र सिंगल डबल या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. 4 धावा तुम्हाला बोनस स्वरूपाच्या मिळालेल्या असताना 1 चेंडू निर्धाव येणं कुठेतरी संघासाठी नुकसानदायक जरूर पाहायला मिळू शकतं. इथे कानमंत्रणा केतन देताना सतीश थोरात ऑन स्ट्राईक. या वेळेला देखील चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघतोय. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. 5वा अवांतर चेंडू या ठिकाणी 1 चेंडू फेकलाय. 5 धावा खर्च केल्यात आणि कोणत्याही प्रकारची धाव बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत या षटकामध्ये आलेली नाहीये. फलंदाज सतीश थोरात. याही वेळेला आपण पाहतोय आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहतोय. शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार हा लगावता येणार नाहीये. राजू नरळेचा जर आपण विचार केला ना तर फलंदाजाचा माइंडसेट एका वेगळ्या पद्धतीचा सेट करतोय. अवांतर चेंडू आतापर्यंत 5 या षटकामध्ये पाहिलेत. यावेळेला ऑनसाईडला चेंडू वळवला गेलाय. सिंगल धाव फलकावरती येईल. सिंगलपेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 35 धावा, 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 54 धावांचं विजयासाठीचं लक्ष्य. 54 धावा कंपल्सरी तुम्हाला धावफलकावरती उभा राहायचे आहेत. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी फलंदाज ऑन स्ट्राईक. यावेळेला कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू तटवला गेलाय. सिंगल धाव फलकावरती आले. अजूनही शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि सतीश ऑन स्ट्राईक. जबाबदारी घ्यावी लागेल. 8 चेंडू 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. इट्स 8 बॉल 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओ यावेळेला मात्र धीम्या गतीला चेंडू आलाय. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय आणि अशा प्रकारचा क्रिकेट पास सचिन टोंबरेच्या माध्यमातून 4 डॉट बॉल आले. त्यानंतर सतीश यांचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये ऑलमोस्ट 3रा चेंडू त्याने डॉट खेळलाय. आणि हे जे डॉट चेंडू आहेत ना हे कुठेतरी नुकसानदायक ठरताना पाहायला मिळतात संघर्ष संघाला. कारण शेवटच्या षटकामध्ये जास्त प्रेशर तुम्हाला ठेवता येणार नाही. या षटकातील अंतिम चेंडू. इथे देखील चेंडू लेफ्ट केलाय आणि अंतिम चेंडू मात्र फेकला जातोय निर्धाव. कमालीची गोलंदाजी. 5 निर्धाव चेंडू फेकून देखील या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. त्या फक्त आणि फक्त 7 धावा.
दोन षटकांच्या समाप्ती अखेर 13 धावा धावफलकावरती होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 5 अवांतर चेंडू फेकले आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. बॅटच्या माध्यमातून फक्त 2 धावा आल्या आणि कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू 34 धावा. आता पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवरती, पूर्णपणे या सामन्याच्या अग्रस्थानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ. आणि या संघासाठीचे दरवाजे मेगा फायनलचे खुले होणार की संघर्ष संघ या ठिकाणी पुन्हा एकदा फाईट बॅक. परंतु शेवटच्या 6 चेंडूवरती 34 धावा इतिहास रचावा लागेल. कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये इतिहास रचावा लागेल तुम्हाला आणि हे तितकं सहज शक्य नाही आहे कारण समोर गोलंदाज रोहित आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. 20 धावा, अवघ्या 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र ऑनसाईडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत मात्र फाईनच्या क्षेत्रातून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आता 5 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नक्कीच पहिल्या 2 षटकांमध्ये आलेल्या फक्त 13 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरल्या आणि खास करून अंकितचं जे दुसरं षटक होतं, डावखुरे हाताचे गोलंदाज का प्रभावी गोलंदाज मानले जातात हे आपण नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल येतोय आणि आता 4 चेंडू आणि 30 धावांची गरज. अगदी प्रेक्षक वर्ग देखील आता मैदान सोडायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक वर्गाला देखील आणि जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघामध्ये आता आनंदाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. तब्बल 12 चेंडू डॉट विथ विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. इथे देखील उंची जास्त लांबी कमी, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नवनाथ या ठिकाणी कंप्लीट करतायत झेल. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. किरण ढेमरे हा एक पर्याय या संघामध्ये जरूर आपण पाहिला होता, परंतु आता सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक ताकदवर संघ म्हणून संघर्ष संघाकडे जरूर पाहिलं जात होतं. फेवरेट संघ होता, परंतु ज्या प्रकारचा खेळ जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघानं या मैदानावरती साकारला, तर अजूनही पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सागर कानडेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 2 चेंडू 24 धावा. अशा प्रकारची फटकेबाजी सुरुवातीच्या षटकामध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु खेळले गेलेले 12 निर्धाव चेंडू कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. गणेश अहिरे आणि राहुल जाधव यांच्यामधली जी पार्टनरशिप होती दुसऱ्या विकेटसाठी, ती सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची ठरली. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला. आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. 1 बॉल 24 रन्स रिक्वायर्स टू विन. याही वेळेला आणखीन एक जोरकस प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार जरूर आलाय, परंतु थोडासा उशीर. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघ मात्र दिमागदार पद्धतीनं दाखल होतोय या कळंबोली 11 चषक 2025च्या मेगा फायनल मध्ये. 12 चेंडू आणि 30 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या, तो गणेश अहिरे ठरतोय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच.